मित्रांनो मी कपिल मांगडे आणि आज आलो मी आमच्या रानामध्ये. आमच्या आळेवाटीला एक आमचं रान आहे मित्रांनो. काळं भोरचे दिसते ते रान. आठवत नाही की आमचं म्हणजे काय आहे, लहानपणापासून आपण काम करत आलो. जसं मुलं म्हणतात की बाबा आम्ही कसं आहे, आता काही त्यांना शेत नसलं त्यांना बाहेर कामाला जायला लागलं लहानपणी. कोणी कुठं काम केलं, त्यातून अनुभव घेतला, 4 पैसे पण कमवले. आम्हाला घरात शेती असल्यामुळं, गुरं असल्यामुळं आम्हाला बाहेर जायला नाही भेटलं कुठं. पण आपल्याला रानातली कामं लहानपणापासून आम्ही करतो आहे, त्याचं आपल्याला कधी हे नाही वाटलं. आणि काम केलं पाहिजे. काम केल्यानंतर एकतर आपल्याला काही त्या आठवणींमधून आपण आपलं पुढचा जो आहे तो आपला प्रवाह चालत राहतो. आणि काय होतं, 4 गोष्टी आपल्याला कळतात. आता ज्यावेळी मी कंपनीत कामाला गेलो, आपल्याला माहीत नव्हतं कसं काम करायचं, साईटवर काय करायचं आहे. पण आपण रानात काम करून रानात जी येणारी लोकं होती तर त्यांना आबा कसं कामाला लावायचे, बरोबर 2 वाजता कामावरून म्हणजे आपल्या टायमिंगला उठलं पाहिजे. सकाळच्या टायमिंगला लवकर, आता समजा आज आपलं टार्गेट आहे आणि हे आज आपल्याला कंप्लीट करायचं आहे, ते काम संपलं पाहिजे. तर सकाळीच लवकर उठून बाबा आपल्याला 7लाच जायचं आहे, 8ला जायचं आहे, कधी 5ला गेलो आहे, कधी असं म्हणजे रात्रीचं काम केलं आहे आम्ही, शाळू काढायला असू दे काय करायला. तर त्या कामाचं टार्गेट ठरायचं. त्याच ह्याच्यातून आम्ही शिकून आता मी पण कंपनीत काम करतो. 10-12 वर्ष झाले कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये. म्हणजे इथून पण मी मातीतून गेलो आणि तिथं पण आपल्याला परत मातीतच काम करायला भेटलं. मग ते मातीनं काय माझी कधी हे सोडली नाही, साथ सोडली नाही. त्याचं मला एक चांगलं वाटतं की सिव्हिल इंजिनियर झालो, पण परत मी म्हणजे माती असू दे नाहीतर झाडं आणि ह्याच्यामध्येच मी काम करतो, निसर्गातच काम चालू आहे. त्याचा एक अभिमान आहे मित्रांनो. शेतकरी असल्याचा एक अभिमान आहे. आणि घरच्यांकडून भरपूर गोष्टी शिकायला भेटतात. त्यामुळे आपल्या शेतात जा, आपल्या घरच्यांजवळ जा, 4 गोष्टी बोला तुम्ही, 4 गोष्टी ते तुम्हाला शिकवतील. आणि त्याचा उपयोग तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये काम करताना कुठे पण केला तरी होणार. की अरे त्यावेळी आपल्याला असं केलेलं होतं, आपल्याला ह्या पद्धतीनं काम करायचं आहे, अरे आपल्या घरातल्यांना असं केलेलं, त्या पद्धतीनं काम करायचं आहे. आणि तसंच शिकत राहा मित्रांनो. आयुष्यात आपल्याला वाटतं की अरे आपण शिकलो काय नाही, आपण कंटिन्यू आपण शिकतच राहतो. रोज दिवस येतो, रोज दिवसात असं वाटतं की आज आपण ही नवीन गोष्ट शिकलो आणि ते शिकायची, त्या शिकण्याचा आपल्याला फायदा होईल. ठीक आहे मित्रांनो, भेटू पुन्हा एकदा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.